पाहिजेचे प्रोप्रायटर नंदुशेठ म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने, त्याचबरोबर या स्पर्धेतील सन्मान चिन्ह नामदेव माधव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रदीप नामदेव पाटील यांच्याकडून देण्यात आलेत। त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या खुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ शांताराम चंदर पाटील माजी उपसरपंच ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने देण्यात आले। त्या सर्वांचं सतोष आभार मानतोय की ज्याने या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलंय। कारण आता स्पर्धा म्हटली की एकमेकाचा हातभार आवाज असतं, कारण आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीये की आपण स्पर्धा आयोजित करावी, कशी तरी आयोजन करावं असं नाहीये। प्रत्येक जण आयोजन आपापल्या परीने नीटनेटकं करत असतं। जर आपल्याला चांगली स्पर्धा करायची असेल, मोठ्या मोठ्या पारितोषिक ठेवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला पैशाची तडजोड करावीच लागते, आणि पैसा नसेल तर आपण मोठे मोठे आयोजन करू शकत नाही आहे। ही काळ्या डगऱ्यावरची पांढरी रेष आहे। त्यामुळे आता येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठं आयोजन करायचं असेल तर पैसा हा पाहिजेच असतो, म्हणून एकमेकांना सहाय्य करून ही स्पर्धा भरवली जाते। पुन्हा जाऊया मॅचमध्ये, जेथे दावडी अगेन्स्ट खेळेल तो नेवाली। पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती चाललाय चेंडू डीप मिड विकेटला, पहिल्या बॉलवरती शानदार चौकार। मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती। रुपेशला पाहतोय आपण, पुन्हा एकदा एच टेकन, ओहो अगदी झेल पुढ्यात पडला। प्रयत्न चांगले होते, एक मोठ्या फलंदाजाला रोनक सारखा आक्रमक रुपेश आणि प्रेम हे दोन सलामीची जोडी मैदानामध्ये आहे दावडी संघाची। रोनक डावकुरी आताचा बॅटर पाहा मिळतो आपल्याला, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंसं अवघड जाईल। लेफ्टीला गोलंदाजी करणं प्रत्येक गोलंदाजासाठी एक आव्हान असतं, कारण लेफ्टी बॅटर एक आक्रमक शैलीने फलंदाजी करतात, त्यांचा खेळण्याचा टान्स वेगळाच असतो, कधी कोणत्याही चारी दिशेला फटके मारण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये। त्यामुळे कधी गोलंदाजाला आत्मपरीक्षण करावं लागतं की आता कशा प्रकारे या गोलंदाजांना गोलंदाजी करायची आहे। ओ चेंडूला खोदून काढलं, पा फिल्डर अगोदर होता लॉंग ऑनला, मात्र जो फिल्डर डीप मिड विकेटला आणला, त्यामुळे पहिला पुन्हा एकदा चौकार पाहा मिळतो। दुसरा चौकार दावडी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे आता आतून अस्तित्वाची लढाई आहे। जर एखादा आणखीन सामना जिंकला तर पुढे सरकण्याची त्या संघाला संधी आहे, त्यामुळे संधीचं सोनं त्यांना करावं लागेल। दोन्ही संघ मजबूत आहेत, एकमेकांसमोर पहिल्यांदाच आल्यात, कारण एक पाहतोय आपण निबाई संघ यावेळेस फुल केलाय, फटका हवेत केला, नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा, तिसरीचा कॉल, पुन्हा एकदा तिसरी धाव पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ पाहायला मिळाला। आणि हेच असतं जेव्हा पॉवर प्लेचं षटक असतं ना, तेव्हा फलंदाजाला मोठे फटके मारण्याची संधी असते आणि त्या संधीमध्ये मोठे फटके खेळावेच लागतात। अशा स्थितीला हे पाहतोय दोन फलंदाज रुपेश पाटील आणि रोनक हे खेळत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवरती झाली आहे 12। सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना पॉवर प्लेचं षटक आहे गौरी स्पोर्ट नेबाली हा संघ त्या विभागामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय। ओ यावेळेस पाहतोय चेंडू चाललाय पाठीमागे, एकेरी धाव मिळत असताना तर नेक्स्ट मॅच असेल बुर्दुल संघ आणि कोण, I11 कोण आणि बुर्दुल संघ गावदेवी बुर्दुल। दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करा, आपल्या कॅप्टनला पाठवा टॉस करण्यासाठी, कारण एका संघाला सकाळी पेनल्टी लागली आहे लक्षात ठेवा आपण। त्यामुळे आयोजकांना पण वाटत नाही की एखाद्या संघाला पेनल्टी लावावी, मात्र नाविलाज असं समोरचा संघ लवकर येतोय। स्कायरा 11 बुर्दुल या आकाश पाटील पुरस्कृत ओव्हर झाली आहे समाप्त, नंतरचा चेंडू गेलाय डॉट। पहिल्या षटकाचा खेळ संपला, जेथे 2 चौकार आले, तिहेरी धाव एकेरी धाव पाहायला मिळाले आणि एकूण पहिल्या षटकामध्ये बिनबाद
13 धावा दावडी संघाच्या पाहा मिळतात. आठवते या संघाचे पुरस्कर्ते नेहमीच पाहिलं राजेश शेटकाटारा यांना आज नाही आहे टीममध्ये, स्वतः खेळतात आणि या संघाला पुरस्कृत करतात. ते जर यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील सामना तर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या परिसरामध्ये आपल्या नावाचा डंका गाजवणारा हा गौरी स्फोट नेवाळी संघ पाहायला मिळतोय. दुसरीकडे पाहतोय आमच्या कल्याण डोंबिवली परिसरातील दावडी संघ. दशरथदादा सोरकते एक अतिशय चांगले ऑफिशियल पंच आहेत, सातत्याने पाहिलं त्यांना आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, ताकद थोडीशी कमी पडली आहे. चेंडू पहा हवेच्या सहाने गेला नाहीये, जागेवरच राहिला, थोडीशी ताकद कमी पडतो आणि पहिला फलंदाज बाद होतोय. फलंदाज रुपेश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाद झाला. अगदी फटका चांगला होता, थोडीशी ताकद कमी पडली. डीप मिड विकेटला अतिशय चांगला शांत होते तिथे झेल टिपला त्याने. वन डाऊनचा खेळाडू रवी पवार मैदानामध्ये येत असताना पहा मिळतो आपल्याला. रवीला पाहतोय आपण मैदानामध्ये आला, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. चौकार पहा मिळतोय. 4 धावा आल्यात. आल्या आल्या चौकाराने आगाज करत असताना हा 4. चला 17 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत जेथे दावडी संघ बॅटिंग करते. टीम गौरी स्फोट नेवाली संघ फिल्डिंग करत असताना पहा मिळतं. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय सध्या तरी पाहतोय. 1 विकेट गेली आहे रुपेश पाटीलची. बंडाऊनला आल्या आल्याच खेळाडूने चौकाराने सुरुवात करून दिली आपल्या टीमला. बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. फिल्डर मात्र खूप दूरवरती आहेत आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली आहे. 19 धावसंख्या पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. या मैदानावरती ना धावांसाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागतोय. 4 ओव्हरमध्ये 40-35-40 पर्यंत धाबा जातात. 50-55 पर्यंत मुश्किल थोडं आहे, कारण बाउंड्री सुद्धा खूप दूरवरती आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला अलॉंग द कार्पेट. फिल्डर उपस्थित आहेत. 1च धाव. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकेरी धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. रवी पवार यांना पाहतोय आपण. पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना नेवाली संघ. दोन्ही संघाने सकाळच्या सत्रामध्ये 1-1 सामना जिंकलाय. मात्र आता जरी सुद्धा सकाळी गारवा असलं तरी मात्र त्याच्यानंतर थोडंसं ऊन जाणवतो. आज गेले कित्येक दिवस पाहतोय उन्हाचा त्रास, खास करून आमचे पंच ऑफिशियल ज्यांची खूप मेहनत असते मैदानावरती. सातत्याने त्यांना स्टँडिंग राहून पंच. यावेळेस स्क्रीन बोर्ड पाठीमागे सरकले. यॉर्कर करून घेतलाय चेंडूला. फलंदाज बाद. दुसरा धक्का. सेकंड विकेट डाऊन.
बॅटर मैदानामध्ये दीपक आलाय चौथ्या क्रमांकावरती. चेंडू अतिशय चांगला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या. थोडे पाठीमागे सरकले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमलं आणि अशा वेळेला आपली विकेट बहाल केली. ओ स्लॉक स्वीप केलाय, पटका चांगला आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि येते चेक करू आपण, चेक करायला लागेल. ओके चेक केला जाईल, लक्षात ठेवा अन्याय होणार नाही कारण पंच तिकडे होते समोर, अगदी व्यासपीठाच्या समोर होता खेळाडू. चार आहे कारण जेव्हा त्यांनी चेंडू हातातून उडवायचा होता तेव्हा अगदी व्हाईट लाईन टच होती, त्याचा बॅलन्स त्याला करता आला नाहीये. पाहिलं वारंवार कारण येथे अन्याय होणार नाही कारण स्पर्धा आहे स्वर्गीय बालाराम मडबी व स्वर्गीय खुशाल पाटील स्मृती चषक. स्कोर झाला 24-24, 24 जाबा झाल्यात. दुसरं षटक, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आता. धीरज काताराला पाहतोय आपण, तिसरं षटक आपल्या टीमच्या वतीने. 24-12 सरासरी 2 षटकामध्ये राबले. यात जर प्रोजेक्टेड स्कोरनी जर स्कोर झाला तर 48 होईल. यावेळेस फटका, जास्त उंची लांबी कमी, अगदी साधा सोपा झेल स्वीकारला जातोय. लॉंग ऑनला टिपलाय तो झेल, संपलाय तो मात्र फलंदाज विचा खेळ. शुभागमन होते आमचे DK पाटील आणि त्यानंतर लालचंद शेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये फलंदाज गोलंदाज कूलर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आमचे भजन सम्राट बुवा, आमचे सन्माननीय बाळाराम बुवा मडवी यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती, आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. रवी बाद झाला, त्याच्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये येतो. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, जास्त उंची लांबी कमी मिळाली आणि त्यामुळेच फलंदाजाला बाद व्हावं लागलं. 2 ओव्हरमध्ये 24 चालते. आता न्यू बॅटर गुरुनाथ. गुरुनाथ मैदानावरती आला. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. ऑन साइडला फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित होते, दूरवरून आल्या, चांगला फिल्डिंग, वा गुड ड्रॉ. एकेरी धाव मिळाली आहे. जेथून मिडॉनचा फिल्डर होता त्याच्याकडून मिस झाले, लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरकला आणि एकेरी धाव मिळत असताना
आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्कर. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळाले आपल्याला. या ओव्हरमध्ये ना सुरुवातीला विकेट गेली. 2 ओव्हरमध्ये 24 धाबा होत्या दावडी संघाच्या. मात्र त्यानंतर पाहायला मिळाले आपल्याला विकेट येत असताना. अद्यापर्यंत 3 खेळाडू बाद झाल्यात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल आहे. सेफ लँड होईल. मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगलं रनिंग. 2 धावा मिळत असताना धावसंख्या 27च्या घरामध्ये पोहोचली आहे. या ओव्हरमध्ये धाबा रोखण्याचं काम केलं या नेवाली संघाच्या बाजूने. कारण 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता दावडी संघ. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. आउट ऑफ पार. सिक्सर. याच दरम्यान शुभागमन होते आमचे सर्वांचेच लाडके माजी नगरसेवक सन्माननीय रविकांतजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर फलंदाज आणखीन एक बाद झालंय. यांचं मंचावरती आगमन झालंय. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रविकांत शेट म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये पाहतोय सामना आपण एन्जॉय करताय. एकीकडे गौरी स्पोर्ट नेवाली आणि त्याच्या विरोधात खेळतोय तो संघ दावडी. एकूण धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवरती आता 33. मागच्या ओव्हरमध्ये कमी धाबा आल्या. 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. त्यामुळे या षटकामध्ये धाबा कमी आल्या. जरी षटकार आला असला तरी सुद्धा फक्त 90 धाबा आल्या. समोर 4 व्हीलरच्या साईडला जी बाईक उभी आहे ना त्या बाईकची आरशी या ठिकाणी येत आहे. तर कोणाचे असेल ते डाऊन करा प्लीज. स्कूटी आहे तिथे. थोडी आरशी खाली करा. एक तर गाडीला हलवा. आरशी खाली करा चालेल. ती लेफ्ट ओके लेफ्ट साईडची खाली करा. हरकत नाही आहे. धन्यवाद. चला जाऊया मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला. 33 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम दावडी संघाने गोलंदाज निशांत कातारा. शेवटचा अंतिम षटक असेल. स्लॉग ओव्हर डेट ओव्हर. चला टीम बुर्दुल संघ आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ I11 कोण. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण याचे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करण्यासाठी. पहिलाच बॉल सोडून दिला जातोय. वेल लेफ्ट. वाह सोडून दिला. अगदी तेज सर्रार चेंडू होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं खेळाडूने. मात्र नाही आहे. जसा पडला अगदी सरळ सुतासारखा सरळ गेला कीपरकडे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पर्याय लागला नाही आहे बॅट्समनकडे खेळासाठी. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद. चांगला झेल. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. गुड बॉलिंग.
बॅटर मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट मिळाले. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे फक्त 33 धावा. 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. ओ पुन्हा एकदा डॉट. चांगला चेंडू. 3 चेंडू एकही धाव नाही. आता विचार विमर्श करावा लागेल. चला टॉस साठी या. कोण संघ आणि बुर्दुल टॉस साठी याचे. एज लागतोय. चेंडू पाठीमागे जातोय. कीपर 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च धावा. 35 ही धावसंख्या पाहा मिळतो आपल्याला. अद्याप या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक असतील ते फक्त 2. चांगली गोलंदाजी. स्लॉगवरचं षटक होते 306 मात्र त्याने चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत झाली आहे. हो फटका चांगला आहे. यावेळेस फिल्डर नाहीये आणि पाहत येते चेंडू अखेरकार गेला आहे. टप्पा घेत असताना 4 या धावसंख्येसाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळेल तो चौकार. एकोणचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लाभल्या. सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण 39. अंतिम चेंडू. चांगला बॉल होता. एक्झिट करण्याचा प्रयत्न नाही आणि ते परत डॉट आला. शेवटचा बॉल. एकूण धावसंख्या पाहिली तर 39 झाल्या. 40चं लक्ष. 10ची सरासरी कायम ठेवावी लागेल. मग ते ती कायम ठेवतील की त्यांना दुसरीकडे ठेवतील की नाही आहे याचं उत्तर आपल्याला निश्चित 4 ओव्हरमध्ये मिळेल. येणारे 4 षटक 40 धावांची गरज आहे गौरी स्पोर्ट नेवाळी संघाला. चला आता टॉस करूया. 2 संघामध्ये एकीकडे बुर्दुल आणि त्याच्या विरोधात केलेला तो i11 कोण. याच दरम्यान शुभागमन होतोय. भरत शेठ पाटील सिद्धी करवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रविकांतजी माद्रे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. डी.के. पाटील यांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रविकांतजी मात्रे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. नेहमीच चांगलं समाजकार्य आणि राजकारण क्षेत्रातील एक भरपूर मोठे नाव आहे. नेहमीच समाजकार्यामध्ये चांगलं कार्यरत असणारे व्यक्तिमत्व आहे. नेहमीच समाजकार्यामध्ये चांगली कामगिरी करणारे रविकांतजी मात्रे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत भजन सम्राट बाळाराम मडवी यांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. भजन क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव आहे. डी.के. पाटील यांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत त्यांचं शुभ सन्मान. त्यानंतर लालचंद पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. भरत पाटील यांना विनंती करतो की आपण लालचंद पाटील यांचा शुभ सन्मान करावं. लालचंद पाटील यांचा शुभ सन्मान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कूलर आम्हाला लाभलेला आहे त्यांच्या शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढील सन्मान असेल आमचे डी.के. पाटील. अतिशय चांगले खेळाडू. एकेकाल क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलेला आहे. कारण आपण पाहिलं ना तर सांगून षटकार नेणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे डी.के. पाटील आणि त्यांचा मुलगाही चांगला खेळतोय.
आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. डी के पाटील यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल भरत शेठ पाटील यांना की आपले शुभ हस्ते डी के पाटील यांचा शुभ सन्मान करावा. दोन्ही टीमचे कॅप्टनही या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दोन संघादरम्यान टॉस आपण करणार आहोत. आपण माजी नगरसेवक रविकांतजी म्हात्रे यांना की आपले शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी करायचा आहे. टॉस या ठिकाणी केला जात आहे. I11 कोण आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 बुर्दुल या दोन संघादरम्यान होतोय या ठिकाणी टॉस. 4 षटकांची मॅच. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. I11 कोण या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी लागला गेलेला आहे. आई गावदेवी स्कायरा 11 बुर्दुल, आई गावदेवी बुर्दुल हा संघ खेळ करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. थँक्यू जगदीशजी पाटील. मॅच आपण पाहता विनर मध्ये हा सामना चालू आहे आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहिले तर दावडी संघानं धावा कुठल्या 39 आणि 40 धावसंख्येचं टार्गेट. मणी बालगुन सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकनेला धीरज कातारा आणि त्याच्या संगतीनं मैदानामध्ये दाखल झालाय. अतुल कातारा अशी सलामीची जोडी आणि सलामीचा गोलंदाज मैदानामध्ये पॉवर सर्कलचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती रवी. याच दरम्यान शुभागमन होतंय ऋतिक भोईर CSK संघाचे एल ग्रुपचे उपाध्यक्ष आणि CSK संघाचे कॅप्टन आहेत. बाहेरून कॅप्टनगिरी करतात. त्यांचं या ठिकाणी आगमन. यावेळेचा बॉल चांगला प्रयत्न कौतुक करावं तेवढं कमी. साड्यांच्या गजराने या ठिकाणी 12 प्लॅन स्वागत करत असताना कारण की तेवढ्या चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धावसंख्या आपण पाहिलं तर 0 या आकड्यावरती कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी खर्च केली नाहीये. धीरज काताराला शांत ठेवल्या मैदानामध्ये गोलंदाजी करताना रवीनं कौतुक करावं तेवढं कमी असेल रवीचं कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी त्यानं केली आहे मैदानामध्ये अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. यावेळेचा बॉल अजून एक डॉट बॉल येईल का मात्र लाईन मिस झालाय. थोडीशी लाईन मिस झाली. चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. थोडासा लाईन त्या ठिकाणी मिस झाला आणि याचंच कारण गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलं ते म्हणजे पंचांनी आणि आपण पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक 1 नी वाढेल. संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. तिसरं चेंडू प्रगतीपथावर असताना 40 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ह्या परिस्थितीला आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. बॅकफुट लावून स्पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला चेंडूने उलकावणी दिली आहे. चेंडू सीमा लगत गेलाय. पाहायचं तर म्हणजे चेंडूवरती अंतिम मुवमेंटला क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 फलंदाजांदरम्यान अवधी होता तो म्हणजे 3 धावा बनवण्याचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकांना सुद्धा चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी कारण की त्या क्षेत्रामध्ये जेव्हा चेंडू जाताना गरंगळत चेंडू जात असतो आणि चेंडू नेहमीच क्षेत्ररक्षकाला उलकावणी देत असतो. मात्र क्षेत्ररक्षकाला चालाकीरीत्यानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं. मात्र तसं काही चित्र दिसायला नाहीये. मात्र अंतिम मोमेंटला चेंडू त्या ठिकाणी ब्रेकअप होताना पाहायला मिळाला आणि अंतिम मोमेंटला चेंडू अडवला गेला. तोपर्यंत 3 धावा चपलाईनं पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट चांगलं. विकेटचं पतन. पहिला धक्का मैदानामध्ये लागतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाला. फलंदाज बाद होतोय अतुल कातारा.
पहिली विकेटचा पतन झाला मैदानामध्ये. रवीचं करेल कौतुक, ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली. अतुल कातारा सारखा फलंदाज माघारी परतवलाय. पहिलं षटक पॉवर सर्कलचा फायदा उठवत नाहीयेत फलंदाज आणि याचंच कारण गोलंदाजी धारदार होताना पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळते. पॉवर सर्कलमध्ये रवी पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. बॅकफूट लावून फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं. त्यानंतर आपण पाहिलं चेंडू ज्या प्रकारे हवेमध्ये होता त्याचप्रमाणे त्यानं चेंडूची अडवणी केली आणि या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. याच दरम्यान डोलू यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम डोलू. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती अवघ्या 4 धावा, 40 टार्गेट असताना शेवटचा बॉल ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येतोय. चेंडू सीमा पार, येतोय तडाखा षटकार. नगरसेवक रविकांतजी म्हात्रे या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. आपण पाहता मैदानामध्ये अतिशय चांगला खेळ करताना दिसला तो म्हणजेच बॅटिंग करत असताना साहिल. कारण आपण पाहिलं तर 5 चेंडूंवरती अवघ्या 4 धावा होत्या. अशा परिस्थितीत 10च्या सरासरीने धावगती बनवायची होती आणि 6 रन कमी होता हा संघ आणि त्या प्रकारे अंतिम बॉलवरती षटकार टोकला आणि जी काही धावांची गती होती ती मात्र कायम ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं मैदानामध्ये साहिलनं. आणि पहिलं षटक झालं समाप्त. पहिल्या षटकानंतर 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना निघाली. तर रविकांतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं योगदान लागलेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. याच दरम्यान शुभ आगमन होते. गोरक्षनाथ श्रीपत पाटील CSK संघाचे पाठीराखे आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. या बॉलवरती येते चौकार. धीरज कातारच्या बॅट मधनं आलेला हा चौकार. चौकाराच्या मधीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. पहिले काही 5 चेंडू शांत होता संघ आणि त्यानंतर आक्रमणाला त्यांनी सुरुवात केली. कारण की लक्ष जरी छोटं असलं तरी आता मात्र बॅटिंग मोठी होताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. दोन्ही फलंदाज आता हवी होताना पाहायला मिळतात. गोलंदाजाचं प्रत्यक्षात स्वागत केलं तो म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवरती असताना गोलंदाज रणजित. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. धीरज कातारा नावाचं वादळ मैदानामध्ये आता येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. अप्रतिम दर्जाची फलंदाजी होताना पाहायला मिळते. धीरज कातारा बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेचा बॉल त्याच दिशेने गेलून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आता मात्र तैनात आहे. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग होताना दिसलंय मैदानामध्ये. अजूनही आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 15 आणि गरज असेल ती 20 धावसंख्येची. 15 मध्ये 20 करायचे बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स निवाली संघाला. हा संघ थोडासा लेट आला परंतु सेट झालाय मैदानामध्ये. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. अजून एक क्रिकेटचा कलात्मक फटका. चेंडू गाठतोय सीमारेखा. मिळतील 4 चौकार.
आहे. मागच्या मॅचचा आपण पाहिलं तर हिरो 26 धावा त्यानं कुठल्या होत्या, मात्र याही मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना दिसलाय धीरज. या ठिकाणी फिल्डरचा हलर्जीपणा आणि त्याचा फायदा मैदानामध्ये मिळालाय धीरजला. मिळतील याही बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलेला आहे 26 या आकड्यावरती. हळूहळू आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाची. कारण आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 26 धावा. 14 धावसंख्येची गरज आहे. बायकर मॅन आहे 40 गावचा बायकर मॅन अनिकेत मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र यावेळेचा बॉल लॉंग स्टॉपला, चेंडू फरार, सीमा पार, मिळतील 4 चौकार. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाला 12 चेंडू आणि 10 ची गरज. येणारे षटक फार महत्वपूर्ण असेल ते म्हणजेच दावडी संघाला. दावडी संघाने प्रथमतः आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये भरपूर चांगला स्टार्ट दिला होता. 2 षटकामध्ये 24 धावा अक्षरशः कुठल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी कमबॅक मध्ये राहिली आणि याचंच कारण 40 धावसंख्येचं टार्गेट रचलं गेलं आणि त्यानंतर संयमी दर्जाचा खेळ होताना पाहायला मिळतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाकडनं. 2 षटकामध्ये ते धडाकेबंद फलंदाजी या ठिकाणी राहिली आहे. धावसंख्या 1 वाढेल संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. येणारे 11 बॉलवरती 11 बॉल 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल या ठिकाणी चांगला खेळ दाखवताना दिसलाय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला काय घडेल तो पैकी अचूक आली नाही आणि याचंच कारण मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ जाम पोहोचलाय 33 या आकड्यावरती. धीरज कातारा बॅटिंग करताना मैदानामध्ये दिसलाय, ज्यानं पहिल्या मॅच मध्येही अप्रतिम खेळ, दुसऱ्याही मॅच मध्ये अप्रतिम खेळ दाखवलाय आणि याचंच कारण या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघानं. गोलंदाजी मार्कवरती रुपेश सज्ज झालाय. षटकातील 3रा बॉल. बॅकफुटला येऊन चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत मिळतील 1च धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाला चेंडू बाकी आहेत 9 आणि 6 धावसंख्येची गरज आहे. स्लोअर पतीचा बॉल या ठिकाणी 1 धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट चेंडूची सांगता जर असेच काही जर 2 चेंडू जर येणाऱ्या कालामध्ये जर डॉट फेकले तर कमबॅक होऊ शकेल. अंतिम षटकामध्ये जेव्हा सामना जातो ना तेव्हा मात्र दोन्ही संघाच्या भासण्या पासपूस होत असतात. मात्र तसं काही चित्र होईल का? याच दरम्यान शुभागमन होतंय आमचे CSK संघाचे बिग सपोर्टर विजय पाटील रिक्षावाला
यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पूर्णपणे जेवणाची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल धावा घेताना पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाचे फलंदाज. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलेला आहे 35 या आकड्यावरती. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये येणारे 7 बॉल बाकी असताना 7 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे. शटअप लाईनचा बॉल यावेळी थोडासा लाईन मिस झालाय. लाईन भरकटलाय गोलंदाज आणि स्वेअर चिकून करताना 1 धाव मिळेल. एका धावेनं 36 धावा धावफलकावरती. अजूनही 4 करायचे येणारे 7 बॉल वरती. 7 बॉल 4 धावा. अजूनही वेल गेली नाही. अजूनही कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. शॉर्ट लाईनचा बॉल. आता मात्र सामना फिनिश होईल की काय हे चित्र मैदानामध्ये दिसतोय आणि चेंडूने गाठली सीमारेखा. विजयाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने सामना याचे फिनिश झालाय आणि सामना जिंकलाय गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघानं. नेवाली संघ आज आपल्याला शेवटचा सामनाही कव्हर करायचा आहे. तर मॅच जिंकलेली आहे आणि सामनावीराचा पुरस्कार पुन्हा एकदा वन्स अगेन 12 चेंडूमध्ये 30 धावेचे योगदान देणारा धीरज कातारा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि 2 विकेटी संपादित केल्या आहेत. षटक भेगत असताना 9 धावा. धीरज कातारा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅन जर अप्रतिम खेळ केला. षटक फेकत असताना 9 धावा आणि 2 विकेट आणि फलंदाजीमध्ये 12 चेंडूमध्ये 30 धावेचे योगदान देणारा धीरज कातारा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड धीरज. पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील आणि पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गौदो 11 बुर्दुल आणि त्यांच्या विरोधात आई 11 कोण या 2 संघ दरम्यान मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की बुर्दुल संघ इन्फॉर्म संघ चांगला क्रिकेट त्यांच्या संघाकडनं नेहमीच पाहिला आहे आणि हा संघ आता मात्र इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.